परत एकदा ती या एपिसोडमध्ये आपण आत्ताच ती या एपिसोडला पूर्णब्रह्म खराडी ज्ञाती सेंटरसाठी आपण ज्योती आणि सतीश या दोघांशी बोललो. तसंच याच पूर्ण प्रोजेक्टला आणखी एका कपलचा हातभार आहे, पण ह्याच्यातही त्याचा खूप मोठा हात आहे. त्यांनी खूप मोठा सपोर्ट तिला दिलेला आहे. मग त्याला आधी भेटूया आणि मग तिला भेटायचंच आहे. तर त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक असा सखा असतो, कोणीतरी एक असा व्यक्ती असतो की जो कधी प्रेमाचा हात डोक्यावर ठेवेल, कधी रागाने तुमच्याशी रुसवे फुगवे करत कुठेतरी घेऊनही जाईल, कधी खूप गोंजारून तुमच्या जवळ बसून तुमच्या खुशीत कधी रडेल, कधी तुमच्यासोबत खळखळ हसेल. तोच तुमचा पार्टनर आणि तोच तुमचा सखा. तुमचा जेव्हा पार्टनर बनत असतो तेव्हा तोची जी डेफिनेशन होते ती सोबत कायम सुरेख आणि सुंदर स्टोरी लिहिण्यासाठी तयार होत असते. चला तर मग भेटूया आजच्या तोला. योगेश, खूप छान वाटलं, तुमचं मनापासून स्वागत. पूर्णब्रह्म खराडी या फ्रँचायझी ओनर या एका लाईनसाठी मी म्हणेल आहे की रादर पूर्णब्रह्म या शब्दासाठी आपण सगळेजण कसे प्राऊड फील करतो, पण त्याआधी तुमचं या तीच्या पॉडकास्टवर तोच असणार. नमस्कार, धन्यवाद मॅडम इन्व्हाइट केल्याबद्दल. तो आणि ती, हा जो आपण म्हणतो तो आणि तू, ती, त्यानंतर पूर्ण आणि पूर्ण ब्रह्म होतो. सो थँक्यू. येस मॅडम, खरंच स्वागत मनापासून तुम्हा दोघांचं. पण मला आधी तुम्हाला विचारायचंय, हिचं इंट्रोडक्शन तुम्ही करून द्या, जसं सतीश सरांनी केलं अगदी तसंच. ओके, सो शीतलचं इंट्रोडक्शन द्यायला मी फक्त एकच म्हणेल की सिंहरास. ऍक्च्युली माझ्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये जे लिडरशिप आहे किंवा माझ्या जे काही कुटुंबामध्ये लिडरशिप आपण म्हणतो तर लिडरशिप शीतलची आहे. शीतलचे जे डायरेक्शन आहे, सो नो डाऊट त्या डायरेक्शननुसार मी कधी कधी प्रयत्न करतो की कसं अनुभूती घ्यायला किंवा आपण म्हणतो की एक्सपिरियन्स घ्यायला. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. जे आपण आता नवीन युगामध्ये बोलतो की आपण वुमन एम्पॉवरमेंट बोलतो, वुमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो, किंवा आपण बोलतो अबाउट की डायव्हर्सिटीबद्दल बोलतो. आणि ज्यावेळेस आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले किंवा पूर्ण ब्रह्मबद्दल ऐकलं, त्यानंतर एक अशी जाणीव झाली की आपल्या फॅमिलीमध्ये ह्युमन्स जे आहेत त्यांच्यामध्ये पण खूप एवढी ताकद आहे, खूप शक्ती आहे. आणि हे एक्सप्लोर करण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म हवा होता. आणि हे सगळ्या गोष्टी चालू होते की जसे की ज्योती आणि सतीश त्यांनी सांगितलं ते आपल्याला. सो आम्हालाही वाटलं की त्यांची लिडरशिप किंवा वुमन एम्पॉवरमेंट जे बोलतो हा पूर्णपणे पूर्ण ब्रह्मचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर आपण खरे उतरू आणि 100% आपण खरे उतरू ज्यावेळेस जयंती मॅडम आहेत आपल्यासोबत. सो त्यासाठी शीतलचं पण मी आभारी आहे की तिने पण त्याप्रमाणे याच्यामध्ये 100% डेडिकेशन देऊन जे काही 7-8 months जे काही आपण करतोय, वर्कआउट करतोय. सो थँक्यू ऑल ऑफ यू अँड शीतल. वंडरफुल. म्हणजे तोशी बोलताना मला जाणवत होतं सिंहरास, तिचं ऐकणं, तिच्याबद्दलचा त्याचा इतका प्रचंड विश्वास की तिने सांगितल्यानंतर एखादी गोष्ट सहज करून बघायला तयार करते. हा विश्वास खरंच खूप कमी लोक आहेत असे की जे तीवर विश्वास ठेवतात आणि मग तिच्या मनगटातली ताकद त्या प्लॅटफॉर्मनी आणखीन समोर आणतायत आणि ती खुलवतायत. बेसिकली ती खुलवतायत कारण तिच्यामध्ये ते सगळे गुण आहेतच. तिला अष्टभुजाधारी उगाच म्हटलं जातं. त्या अष्टभुजाधारीच्या त्या सर्वांगाला तुम्ही जेव्हा इतक्या अनुरूपपणे, इतक्या सहजपणे ऍक्सेप्टन्स घेता आणि तिच्या सोबत उभी राहता तर तिच्यातली ती एकदम चांगली होते. मग ती सिंहरास असो का वृश्चिक रास असो, त्या दोघी पण तेवढ्याच ताकदीने उभ्या असतात. म्हणजे खरंच कौतुक आहे आज शीतलचं की तिने
तो स्ट्रॉंग स्टँड घेतला. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी केला बघते. आज शीतल वयाने खूप लहान, इतके लहान लेकरं आहेत. ट्रेनिंगला आल्यानंतर लहान लेकरांना घेऊन आलेली आहे आणि आय एम सो हॅपी अबाउट इट की शीतल इतक्या लहान वयात इतक्या सहजपणे इतकं स्ट्रॉंग डिसिजन, एवढं व्यवहारिक डिसिजन घेताना तुला कोण सपोर्ट सिस्टीम होतं? माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम माझ्या शेजारी बसलेली माझे मिस्टर आणि माझे सासरचे सगळे लोक, म्हणजे सासूबाई, सासूबाई आणि परत म्हणजे ताई, माझी ताई आणि भाऊ, म्हणजे ह्या सगळ्या पप्पा, माझे पप्पा, माझा दादा, हे सगळ्यांनी मिळून आपण असं करू. मी जेव्हा सजेस्ट केलं तेव्हा सगळ्यांनी एका शब्दात ठीक आहे आपण करू बस. म्हणजे हे शब्दच इतके मोठे होते की मला पुढे विचार आमचे सुरू झाले कसं काय. ह्यांचं तर मला ताईने विचारलं की कसं काय करायचं, तर तुझ्या घरातून कसं, मला विचारायची पण गरज आहे. मला हे म्हणते की तुला करायचंय ना, ठीक आहे माझं सांगा. Can you see the tears what she is expressing in her eyes? म्हणजे मला दिसतंय की शीतलच्या सध्या डोळ्यात अगदी ते असे अगदी इथपर्यंत आहेत. तिचा तो कॉन्फिडन्स तिला ते खाली पडू देणं देत नाहीये. म्हणजे ते आनंदाश्रू आहे तिच्यातला तो कॉन्फिडन्स आहे. आणि थँक्स शीतल फॉर बीइंग पार्ट ऑफ फुलफिल. सो दॅट आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबाचा पार्ट बनवू. हो राईट. आपण सगळेजण याच्यातले आहोत की आपण सगळ्या एक असतो. आपण मराठी फूड जगाच्या प्लेटवर एकसंगते घेतलं आणि ती एकसंगता तुम्हा सगळ्यांसोबत आम्हाला जगाच्या प्लेटवर ठेवायला तुमच्या आशीर्वादांसोबतच देणार आहे. बरोबर. सो तुम्ही दोघं जेव्हा या गोष्टीला तयार झाले आणि तुम्ही ठरवलं की आता समोर जायचं आणि जसं सतीश सर तुझे दादा आहेत मोठा सो सतीश सरांनी पुन्हा ज्योतीने तुम्हाला ते कॉन्सेप्ट समजावून सांगितला आणि मग तुम्ही एक एक स्टेप समोर सरकत गेले. राईट फ्रॉम द आपण मला आठवते की आपण जागा शोधायला आणि काय बनवणं फिरलोय बाप रे बाप. आणि मग त्यांच्यासोबतचे ते डिस्कशन, मग त्या वेटरसोबतचे डिस्कशन. आय स्टील रिमेंबर दॅट एपिसोड जेव्हा शीतल अगदी धावत ऑटो बिटो पकडून धावत अक्षरशः ऑफिसचं संपवून 5:30ला निघायचं. तिने सगळे तिचे काज बिल संपवून ती लगेच पोहोचली होती किंवा ही जागा फायनल करायची. आणि इट वॉज अ लकी डे दॅट वी वर एबल टू फायनलाइज. आपण जागा कुठली फायनल केली? खराडीची. कुठली? ज्ञाती प्लाझा. खराडी ज्ञाती प्लाझा. आम्ही असं ज्ञाती प्लाझावाल्यांनी पण अमेझिंग सपोर्ट केलेला आपल्याला जागा फायनलायझेशन पासून तर आजपर्यंतचा जो काय वेळ आपण म्हणतो ना लग्न ठरल्यानंतर त्याचे मधले जे लगबगची चालू असते ती सगळी चालू झालेली. सो हाऊ यू परसीव्ह दिस ट्रेनिंग? या ट्रेनिंग मधनं तुला असं काय मिळतंय? कारण तू सिंहराशीची आहे, तुझ्याकडे ते लिडरशिप क्वालिटी आम्हाला इथे सगळ्यांना ते दिसतंय. कारण आम्हाला ते म्हणजे आम्हाला ते जाणवत होतं. शी इज व्हेरी स्ट्रॉंग ॲट द सेम टाइम. ते फणस पाहिलंय का हो तुम्ही लोकांनी? ते बाहेरनं काटेली आतून इतकं सॉफ्ट आणि गोड असतं. तसला प्रकार आहे शीतलचा. म्हणजे मी हा माझा स्वतःचा अनुभव सांगते. दिसताना ते काटेली दिसायला पण आहे एकदम सॉफ्ट आतमध्ये. जसं मोकळं मन करून बोलणार आहे. व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? आम्ही इथं जेव्हा आलो तेव्हा एंट्री केल्या मला असं वाटलं की हां हे कसं वातावरण वाटतंय की जिथं मी स्वतःला स्टेबल ठेवू शकते. स्वतःला म्हणजे असं वाटतं की हां मी हे घेतलेला जो निर्णय आहे ना तो बरोबर पहिल्या पावलाला. थँक्यू. हां. आणि मग त्यानंतर जे इथं पाहिलं, इथलं सिस्टीम मी बघितली, इथल्या लोकांचं जे म्हणजे इथल्या सर्व कर्मचाऱ्यांची जी एकमेकांबरोबरचं बोलणं आहे असं वाटतच नाही की कुणी प्रेशर खाली काम करते. कुठल्या तरी एका प्रेशर खाली ते सगळे जे स्वयंपाकात घरातले म्हणजे स्वयंपाक किचनमध्ये जे काही स्वच्छता आहे, ते काम करण्याची त्यांची पद्धत आहे ती इतकी सॉफ्टली चाललेली की कुणाला कशाचंही प्रेशर नाही. आपल्याला आपलं काम करायचंय बस. आणि हे ह्या जे काही आपल्यामधलं आहे प्रेम आपल्या सगळ्यांमध्ये जे आहे ते बाहेर जाऊन वाटायचं. हे असं ते सगळं वातावरणच मला इतकं सुंदर वाटलं की कुठल्याही किचनमध्ये मी जेव्हा आत्तापर्यंत बाहेर गेले तर खटखट भांड्यांचा आवाज, कुणीतरी ओरडते किंवा मग ताटाच्या ऑर्डरच्या असा काहीही मला इथं जाणवलं नाही.
असतं की आपण आपल्या किचनमध्ये काम करते, एकटं कोणतरी काम करते. जसं मी माझ्या किचनमध्ये मी एकटी काम करते, तर काही माझा आवाज होतो, माझं झालं. तसं असं वाटत होतं एक माणूस कोणीतरी आत्मा किती एवढी मी काम करते आणि कुणाच्या तरी अंडर काम करते हे तर बिलकुल वाटलं नाही. जो तो आपला स्वामी, आपल्या कामाचा आपण स्वामी, आपल्याला काय काम करायचं आपल्याला माहिती. आणि हे मला खूप सुंदर वाटतं. इथं मला काही कंट्रोल करायची गरज लागणार नाही किंवा मला काहीच कुणाला सांगण्याची गरज लागणार नाही, असं मला वाटलंच नाही की इतकं मला काहीच बघायची गरज नाही. तू असं काय असं वेगळं शिकली, म्हणजे आपण प्रशिक्षण म्हणतो ना, एक असं शिक्षण जे आपण डिग्री आपल्याला कळतं आणि एक असं प्रशिक्षण जे आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं. तो म्हणजे नवीन असं म्हणाल तर जे गेस्ट जे आपल्या अतिथी जे आपण म्हणतो ते येत आहेत आपल्या इथे, तर आपण त्या प्रत्येकासोबत कशा प्रकारे कम्युनिकेट करतोय, आपण त्यांच्या भावनांचा त्यांचा किती कसा आदर करायचा, हे जे मॅडमने आम्हाला सांगितलं ते इतकं म्हणजे फिक्स डोक्यात बसलं की आपल्याला काय करायला हवं. आपण आतापर्यंत ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनुभवलो त्याच्यापेक्षाही किती वेगळं आहे. तिथं कुणीच आपल्या समोर येऊन असं आपल्याला कम्युनिकेट करत नाही, आपल्याला तितकं महत्त्व दिलं जात नाही हॉटेल्समध्ये गेल्यावर. पण इथं प्रत्येकाला तो ओनर, जर तुम्ही एक फ्रँचायझीचा ओनर असेल किंवा तुमचे मॅनेजर असेल तर ते प्रत्येकाला किती जवळून बोलतायत, त्यांचा रिस्पेक्ट करतायत, त्यांचा आदर करून त्यांना जसं अतिथी आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना किती महत्त्व देतो त्याची जाणीव आपण आपल्याला कशी करायची हे शिकलो. आणि हे मला खूप छान वाटतं, हे कुठंच नाही बघितलं. वा वा, थँक्यू. कारण संदीप म्हणा, भाग्येश म्हण किंवा स्नेहा म्हण, हे लोक ट्रेनिंग देताना ते सगळं आम्ही लोक टेक्निकल आणि या सगळ्या बाजूंचा पण विचार करूनच हे ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये फक्त एकच सुसह्य करणारा एकच दुवा असतो की तिच्यातलं ते जे इनोसन्स आहे तो न जाऊ देता तिने बिझनेस करावा. तो प्रामाणिकपणा जसाचा तसा राहू देऊन तो बिझनेस तिने वाढवावा अशी इच्छा असते. मला असं वाटतंय की पूर्णब्रह्म न्याती आता जस्ट ओपनिंगवर आलेलं आहे आणि काही दिवसातच आपण ओपनिंगची डेट डिक्लेअर करतो, बरोबर? सो साधारणतः फेब्रुवारी एंड किंवा मार्च फर्स्ट वीक आपण डेट डिक्लेअर करणार. हो, आम्ही ओपनिंग करतोच आहे. आपण दोघी जणी पण पूर्ण सगळ्या जनता जनार्दनाला खूप हात जोडून विनंती करतोय की तुम्ही सगळेजण पूर्णब्रह्म न्याती या ठिकाणी खराडीमध्ये नक्की या. तुमच्या आशीर्वादांची आम्हा सगळ्यांना खूप 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 इच्छा आणि खूप मनापासून तुमचं स्वागत करतोय आणि तुम्ही यालच आणि हे आशीर्वाद घेऊन याल याची आम्हाला खात्री आहे. शीतल आणि ज्योती हे दोघंही जण इतक्या ताकदीने उभे आहेत, त्यांच्या त्या ताकदीला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. बरोबर नाही?